अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. जेव्हा नागदेवता होतात बंधू, ही नागपंचमीची कथा आहे. तुम्ही ऐकली असेल. आणि नागपंचमीपासूनच आपले सर्व सण चालू होतात. चला तर ही कथा बघूया. श्रावण महिना लागला की सलग सणवार सुरू होतात. त्यातला पहिला सण हा आपला नागपंचमीचा असतो. श्रावण महिना सुरू झाल्यानंतर 5व्या दिवशी किंवा पंचमी तिथीला नागपंचमी हा सण साजरा होतो. हिंदू संस्कृतीत घालून दिलेल्या रूढी, परंपरा आणि सणवारांना त्या त्या काळावेळानुसार शास्त्रीय तसंच वैज्ञानिक कारण असतं. पण याबरोबरच काही पौराणिक कथाही त्यांच्याशी जोडलेल्या असतात, जे त्यांचे महत्त्व सांगतात. अशाच काही कथा नागपंचमी या सणाविषयी सांगितल्या जातात. त्यापैकी नागदेवतेला बंधू बनवल्याची कथा आहे. चला तर आज आपण जाणून घेऊया. प्राचीन काळात एक धनिकाची 7 मुले असतात. त्यांचा विवाह झालेला असतो. सर्वात लहान मुलाची पत्नी ही अत्यंत हुशार, चरित्रवान असते, पण तिला कोणीही भाऊ नसतो. एके दिवशी घरातल्या मोठ्या सुनेने घर सारवण्यासाठी विशिष्ट मातीची मागणी केली. ते घेण्यासाठी सर्वच सुना एकत्र फावडा खुरपं घेऊन निघाल्या. माती खोदण्यासाठी जंगलात गेल्या. तेवढ्यात तिकडून एक नाग जाताना दिसला. मोठ्या सुनेने त्याला मारण्यासाठी खुरपे उचलले. तेवढ्यात लहान सुनेने तिला अडवले. त्या मूक प्राण्याला मारू नका, तो निष्पाप आहे असं तिला सांगितलं. हे ऐकून मोठी सून तिथून बाजूला झाली आणि तो नाग दुसरीकडे जाऊन बसला. तेव्हा लहान सुनेने नागाला सांगितले की तुम्ही इथेच थांबा, मी थोड्या वेळात परत येते, इथून कुठेही जाऊ नका. असे म्हणून त्या सर्व माती घेऊन घरी गेल्या. कामात अडकल्याने लहान सून पूर्णपणे विसरली की तिने नागाला थांबायला सांगितले आहे. तिला ही गोष्ट दुसऱ्या दिवशी आठवली आणि ती तत्काळ त्या नागाच्या स्थानावर पोहोचली. नागदेव तिथेच बसलेले बघून ती बंधू प्रणाम म्हणाली. नागदेव म्हणाले, तू मला बंधू म्हटले आहे म्हणून सोडून देतो, अन्यथा खोटं बोलल्यामुळे मी तुला डसला असतो. तेव्हा तिने नागाची क्षमा मागितली. त्यावेळी आजपासून तू माझी बहीण आणि मी तुझा भाऊ. माग तुला काय हवे आहे. असे नाग तिला म्हणाले. त्यावेळी माझं कोणीही नाही, तुम्ही माझे बंधू झालात याचं मला फार आनंद झाल्याचं तिने सांगितलं. काही दिवसानंतर तो नाग मनुष्य रूपात तिच्या घरी येतो. माझ्या बहिणीला न्यायला आलोय असं म्हणतो. त्यावेळी घरचे नकार देतात. हिला कोणीही भाऊ नाही असं सांगतात. पण तो दूरच्या नात्यातला भाऊ असल्याचा विश्वास घरच्यांना देतो. त्यानंतर तिला घेऊन निघतो. वाटेत तिला सांगतो की मी तोच नाग आहे ज्याला तू भाऊ मानले आहे, त्यामुळे घाबरू नकोस. वाटेत जिथे अडचण येईल तिथे माझी शेपूट पकड. त्याचप्रमाणे तिने केले आणि घरी पोहोचली. तिथलं धन ऐश्वर्य बघून ती आश्चर्यचकित झाली. एक दिवस त्या नागाच्या आईने तिला सांगितले की मी एका कामाने बाहेर जात आहे, तू आपल्या भावाला गार दूध देशील. तिला हे लक्षात नाही राहिलं आणि तिने गरम दूध पाजलं. त्यामुळे त्या नागाचे तोंड ओढलं. नागाची आई फार रागावली, पण नागाच्या समजवण्याने शांत झाली. तेव्हा नाग म्हणाला की बहिणीला आता तिच्या घरी पोचून द्यायला हवे. त्यावेळा नागबंधू व त्याच्या वडिलांनी तिला भरपूर सोने, चांदी, हिरे, माणके, कपडे देऊन तिला तिच्या घरी पोचवले. एवढे सगळे बघून मोठ्या सुनेला ईर्ष्या झाली. ती म्हणाली, तुझा भाऊ तर फार श्रीमंत आहे, तुला त्याच्याकडून अजून धन आणायला हवे. हे ऐकून त्या नागाने सर्व सोन्याच्या वस्तू आणून दिल्या. त्या मोठ्या सुनेने झाडूसुद्धा सोन्याचा मागितला व तोही आणून दिला. लहान सुनेला नागाने एक सुंदर हिरे माणकांचा हार दिला, ज्याची कीर्ती तिथल्या राणीपर्यंत पोहोचली. तिने राजाला सांगितलं की मला तो हार हवा आहे. राजाने फर्मान सोडलं की त्या धनिकाच्या सुनेचा तो अद्भुत हार आणून द्या. धनिकानेही घाबरून सुनेकडून तो हार मागून घेतला. त्या सुनेला यामुळे फार दुःख झाले. तिने नागाला प्रार्थना केली की राणीने माझा हार हिसकावून घेतला आहे. तुम्ही असं काहीतरी करा की जोवर हार राणीच्या गळ्यात असेल तोवर तो साप बनेल आणि जेव्हा तो परत माझ्याकडे येईल तेव्हा परत हिरे माणकांचा हार होईल. नागाने तसेच केले.
तो हार राणीच्या गळ्यात घातल्यावर त्याचा साफ झाला आणि राणी जोरात किंचाळून रडू लागली. हे बघून राजाने त्या सुनेला ताबडतोब बोलावून घेतले. धनिक सुनेला घेऊन दरबारात हजर झाला. राजाने विचारले की तू काय जादू केली आहेस, खरं सांग, नाहीतर तुला शिक्षा करेन. सून म्हणाली, महाराज माफ करा, पण हा हारच असा आहे की माझ्या गळ्यात हिरे माणिकांचा असतो आणि इतरांच्या गळ्यात साप बनतो. राजाने हे ऐकून तो हार सुनेला देत म्हटलं, आता घालून दाखव. तिने घालताच तो हिरे माणिकाचा झाला. हे बघून राजाला तिच्या बोलण्यावर विश्वास बसला. खुश होऊन अधिक मुद्रा पण दिल्या. सून घरी परत आली. हे सर्व धन बघून मोठ्या ईर्षेने लहान सुनेच्या पतीला सांगितले की लहान सुनेकडून कुठून तरी धन येत आहे. यावर त्या लहान मुलाने तिला विचारले, हे धन कुठून आणत आहेस? तेव्हा तिने परत नागाचे स्मरण केले. त्यावेळी नाग प्रगट झाले आणि सांगितले की माझ्या या मानलेल्या बहिणीवर जर कोणी संशय घेतला तर मी त्याला खाऊन टाकेल. हे ऐकून लहान सुनेचा पती खुश झाला. त्याने नागदेवतेचा यथायोग्य सत्कार केला. त्याच दिवशी नागपंचमी साजरी केली जाते, जेव्हा स्त्रिया नागाला आपला भाऊ मानून त्याची पूजा करतात. तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.